ओके. आता जसं जसं हे प्रशांत सर बोलले तिथे की ते तुम्ही बघा आता जे बोलले सर आपण हे रेकॉर्डिंग चालू करायचे जे प्रशांत सर बोलले की दोन गोष्टी बोलले ते मी म्युच्युअल फंड मध्ये काम करतोय बघा. म्युच्युअल फंड मध्ये मी काम करतोय आणि ज्यांचा कोड आहे ओके ते नसतात तिकडे. पहिला त्यांनी शब्द वापरला की मला नॉलेजच नाहीये म्युच्युअल फंडचं वन. सेकंडली मग मी त्यांना विचारलं मग आणि म्हणजे जे मग ते जे ज्यांचा कोड आहे ते नसतं इकडे ते इन्शुरन्स वगैरे करतात. मग हा त्यांना कोण गाईड करतं ते म्हणतात मीच गाईड करतो. तर ते काय होतं लोक मिसगाईड नाही लोक मिसगाईड होतात राईट. जर सरांना नॉलेजच नाहीये पहिला बेसिक प्रॉब्लेम प्रशांतचा इकडेच आहे की तुम्हाला नॉलेजच नाहीये राईट. तर गाईड करणं चुकीचं आहे. मला एक ना तुम्ही मुन्नाभाई एमबीबीएस जर पाहिलं असेल जस्ट मला त्याचा डायलॉग आठवतोय की तो म्हणतो ना जेव्हा तो मुन्नाभाई जेव्हा तो हे म्हणजे सुधरायला जातो तेव्हा तो बोलतो मी गाव में जाके इतिहास पढ़ाऊंगा. तर तो सर्किट बोलतो त्याला की अरे आपको क्या इतिहास कहाँ पता है. तो गावाला भी किधर पता है राईट. सो जो इतिहास सांगेल जो मुन्ना इतिहास सांगेल तो इतिहास कळलं का गावाला इतिहासच माहित नाही. सो तशी ही हालत आहे इकडे राईट वन. सेकंडली आणि म्हणून लक्षात आहे सर जोक सपाट जस्ट सांगतो की मलाही दुःख आहे की तुम्ही फायनान्स सेशनला नव्हता तर तुम्ही जर तुम्ही फायनान्स सेशनला असता कारण ते फायनान्स सेशन आधी झालं नंतर तुम्ही जॉईन केलं तुमच्या बॅचला पण असेल नंतर असेल महिना दीड महिन्यानी नाही असेल. ते तुम्ही सांगितलं ना सर, तुम्ही सांगितलं ना इन्शुरन्स म्युच्युअल फंड मध्ये करायचं नाही, त्यावेळेला मला क्लिक झालं की आपण हो जे पण करतोय ते सरांच्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे. राईट हा पण मी नुसतं मी थोडाफार बोलतोय. अटेंड केलाय तुमचं सेशन. नाही नाही, फक्त सर काय माहितीये मी मी नुसतं बोलतोय नाही करायचं म्हणून आपल्याला मान्य नाही करायचंय पण त्याच्या मागचं कारण काय हे तुम्हाला माहिती नसतं कारण तुम्ही अटेंडच नाही केलं ना. मी जेव्हा म्युच्युअल फंड आणि इन्शुरन्सचे टॉपिक घेतलेले ज्याच्या मी डिटेल माहिती दिली तेव्हा तुम्ही नव्हता ना सर. नाही आत्ताच जॉईन केले, फक्त ते नव्हता राईट. फायनान्सचं जे लेक्चर आहे ते तेवढं थोडस अर्ध मी अटेंड केलंय. येस. सो सर आता मी तुम्हाला एवढंच बोलेन की म्हणजे म्हणजे आता हा जर तुम्ही म्हणजे ऍक्च्युली असं नाही बोललं पाहिजे की म्हणजे माझी इच्छा फक्त माझ्यावर नुसतं विश्वास ठेवून तुम्ही हा जॉब सोडाल ते चुकीचं असेल. कसं आहे तुम्ही आतून कन्व्हिन्स झाला पाहिजे की बाबा हे म्युच्युअल फंड काम योग्य आहे तर का योग्य नाहीये तर का नाही योग्य आहे किंवा इन्शुरन्सचं काम का नाही योग्य आहे. सो जस्ट मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मी आता त्याची सविस्तर माहिती जी आहे आपल्या फायनान्स सेशन मध्ये मिळणारच आहे. जसं मी माझं एक्झाम्पल मी ते घेतो. आज माझ्याकडे म्हणा लाखांहून जास्ती लोक शिकून गेली पण मी कुठेही म्युच्युअल फंड किंवा इन्शुरन्स वगैरे विकत नाही राईट. आणि मला म्हणतात ना ते चुकीच्या कमिशनच नकोय कारण माझ्या हिशोबाने म्युच्युअल फंड इज अ काइंड ऑफ स्कॅम किंवा इन्शुरन्स राईट. म्युच्युअल फंड वाले फसवणूक करतात तुम्हाला एनएव्ही दाखवतात ऍक्च्युअल मी कुठे इन्व्हेस्ट केले काही दाखवत नाही आणि तुम्हाला शेंगदाणे देऊन तुम्हाला गप्पा करतात राईट. आता याचं सविस्तर नॉलेज मी तुम्हाला फायनान्स सेशन मध्ये सगळं देतो आता वेळोवेळी सगळं देत नाही बसत कारण त्याला 20-25 मिनिटं लागतील मला सगळं समजवायला तुम्हाला राईट. आणि तसंच प्रकारे काही इन्शुरन्स ओके. देखील इन्शुरन्स मी फक्त टर्म प्लॅन विकलं तर चालेल मग बाकी काही विकायचे ना माझ्या आणि मेडिक्लेम वगैरे राईट. बाकी जे एन्डॉमेंट प्लॅन आहे तुमचे युलिप प्लॅन आहे ते सगळे फसव्या स्कीम आहेत काही फायद्याच्या नाही आहेत. हे का आहे सगळं मी फायनान्स मध्ये शिकवतो. पण मला तुम्हाला एवढंच बोला आवडेल सर जर आपण म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर बरोबर काम करता की असाल राईट तर माझ्या हिशोबाने ते काम योग्य नाहीये. कसं आहे सर आज तुम्हाला मला जर जगायचं आहे तर भरपूर ऑप्शन आहेत. त्याच्यासाठी चुकीची कामं करून जगलं पाहिजे असं काही नाहीये राईट. नक्कीच म्हणतात आज जेव्हा तुमच्याकडे जी लोक येतात ना बघा मी काय बोलतोय तुमच्याकडे जी लोक येतात राईट त्यांना जर तुम्ही बोललात की मी हे काम सोडलं आणि मी मे बी काय शेअर मार्केट जे काय वेगळं करतोय कारण मला हे काम योग्य वाटत नाही मग मला पगार मिळतो म्हणून मी लोकांना चुकीच्या गोष्टी हे करेन जेव्हा मला याचं नॉलेज मिळालं राईट आणि मी सोडलं तर तुमच्याबद्दल अजून लोकांना रिस्पेक्ट वाढेल जसं आज माझ्याबद्दल आहे. माझ्या बरोबर जेवढी पण लोक जोडलेली आहेत सगळ्यांना खूप माझ्यावर ट्रस्ट आहे कारण त्यांना माहिती आहे मी कधी चुकीचं काम करणार आहे. कोणी किती पैशाचं आमिष दाखव किती कमिशन बिमिशन काही दाखव मी उभं पण नाही करत नाही. असं आहे किती लाख करोड असो काय फरक पडो मला 1 रुपयाचा फरक नाही पडणार. मला अननोन नंबरवर फोन करा तुम्ही तरी मी त्याच्या भुलणार नाही एवढं मी प्रिन्सिपल कडक ठेवल्यात. आणि म्हणून मार्केटमध्ये रिस्पेक्ट आणि म्हणून मला ग्रोथ आहे आणि जी ग्रोथ मिळाली ती टिकली पण आहे. जर मी शॉर्ट टर्म मध्ये लोकांना चिपकवायचं काम केलं असतं तर काही 2-4 लाख एक्स्ट्रा कमवले पण असते पण लोकांच्या शेअर्स पण घेतले असते आणि ते यश आयुष्यभर टिकलं पण नसतं. ओके सर. ओके. आता त्यामुळे मला ते वाटतं न केलेलं बरं आणि मला ते वाटतं असं काम नका करू सर राईट. हे ओके. ज्यातनं लोकांचा म्हणा लोकांच्या म्हणजे लोकांच्या पैशावर ही लोक एन्जॉय करतात पण लोकांना शेंगदाणे देऊन गप्पा करतात म्युच्युअल फंड वाले तर ते काम करू नये असं मला वाटतं. आता पण तुम्ही जर रिस्क नाही ना तर 5 वर्षासाठी समजा त्यांची घेतले तर रिस्क नाही ना, त्यांना जेवढं त्यांनी इन्व्हेस्ट केले तेवढं तर त्यांना मिळू शकतात ना त्यातनं.
सर हाच प्रॉब्लेम आहे ना, आता आपल्याला नॉलेज नाही आज, म्हणून आपण हे सगळे असे शब्द बोलताय. पहिलं म्हणजे म्युच्युअल फंड इट सेल्फ इज अ रिस्क. कारण तिकडे तुम्ही जेव्हा तुम्ही साईन करून घेता खाली लिहिलं असतं ना, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. प्लीज रीड ऑफरेटेड डॉक्युमेंट्स ओके केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग, असं लिहिलेलं असतं ना तिकडे. ओके ओके हा, तर त्याच्यामध्ये रिस्क आहे म्हणून लिहिलेलं आहे. वन, बिकॉज ते मार्केट लिंक्ड आहे, शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट होतात, मार्केट लिंक्ड आहे, तर त्याच्यावर रिस्क येतेच. वन. सेकंडली ओके म्हणजे ओके म्युच्युअल फंड वाल्यांना अलाउडच नाहीये अशोर्ड रिटर्न्स बोलायला. जर म्युच्युअल फंडात गेले तर कोणी बोलू ओके नाही शकत की तुम्हाला गॅरंटेड रिटर्न देणार, ते बिहाइंड द बार्स जातील सर. म्युच्युअल फंड काय, इव्हन शेअर मार्केट म्हणून कोणी बोलू नाही शकत, बिकॉज इथं मार्केट ओके लिंक, राईट. इन्शुरन्स मध्ये जे तुमचे एन्डॉमेंट प्लॅन वगैरे त्याच्यात ते बोलू शकतो गॅरंटेड रिटर्न्स वगैरे, कारण ते फिक्स रिटर्न ओके असतात. सो तसं बोलू नाही शकत. आज म्युच्युअल फंडामध्ये लोकांना जे 10, 12, 13, 15% वगैरे रिटर्न्स वगैरे मिळतात. ओके, काही काही म्युच्युअल फंड्स आहेत जे 30, 40% रिटर्न देतात, पण 4,000 म्युच्युअल फंड आहेत, त्यातनं कुठला शोधणार तुम्ही? हे ना, ओके 2-4च असतील त्यातनं जे 40%, 35-40% देणारे आहेत. बट इट्स बिकम ओके व्हेरी डिफिकल्ट. त्यावरली ते 2-2,500 एनएससीच्या कंपन्यांमध्ये चांगले शेअर्स शोधलेले जास्ती बेटर असेल, राईट. आणि ओके हा, आणि म्युच्युअल फंड वाले भरपूर जास्त कमवून बसतात आणि लोकांना फक्त शेंगदाणे देतात. एक शेवटचा अजून एक सांगेन सर, गेल्या वर्षी आम्ही 74% रिटर्न्स काढले, त्याचे सगळे आमच्याकडे लिगल प्रूफ सगळं आहे, राईट. सो ओके मी जर काढू शकतो एवढे रिटर्न्स, म्युच्युअल फंडाने एवढ्या अनेक वर्षामध्ये कधीच नाही काढले का? नक्कीच काढले असतील, पण ते लोकांपर्यंत पोहोचवत नाही ती लोक, हे रिटर्न्स. असं आहे. ओके हा, मधले खाऊन टाकतात, हे माझं वैयक्तिक मत आहे. सो त्यामुळे माझ्या हिशोबाने तरी म्युच्युअल फंडमध्ये लोकांना इन्व्हेस्टमेंट करायला प्रोत्साहित करायचं नाही. त्याचा एवढा काही लोकांना फायदा होत नाही, असं माझं मत आहे. नाही जॉब सोडणारच आहे, फक्त विषय काय सर, दुसरा जॉब मिळत नाही आणि कसं इकडे रुरल एरिया आहे त्यामुळं सोडला तर लगेच नेक्स्ट डे ला काय करायचं म्हणून मी थांबलोय तर असा विषय आहे, नाहीतर मला लेफ्टच करायचं आहे. हा, पण आपल्याकडे काम राहावं म्हणून दुसऱ्या धंद्याला लावणं हे चुकीचं आहे, राईट. सो त्यामुळे कसं आहे की तुम्ही त्यामुळे 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 तुम्ही ठीक आहे महिनाभर करा दुसरा जॉब मिळेपर्यंत, राईट. त्याच्यानंतर मला ते वाटतं काम सोडावं. जसे त्यातनं एक ना एक सर, मला तुम्हाला एक्झाम्पल नक्की द्यायला आवडेल. मला जसे सांगतो, मग ओके यातनं तुम्हाला कदाचित धडा मिळेल. जसं मी इन्शुरन्सच्या विरोधात आहे. मी बिर्ला सन लाईफ नाव पण घेतो कंपनीचं, जेव्हा मी नवीन होतो आजपासून 17 वर्षापूर्वी. आता त्यावेळी माझ्याकडे म्हणतो ना ट्रेनिंगसाठी प्लॅटफॉर्म नव्हता, माझ्याकडे इन्फ्रा नव्हता, सगळं नव्हता. तर मी बिर्ला सन लाईफचं मी त्यांचे हॉल वापरायचो मी ट्रेनिंगसाठी. आणि इव्हन त्यांच्याकडे मी हे ट्रेनर म्हणून असायचो. मी ट्रेनर म्हणजे त्यांचे जे क्लायंट्स आहेत त्यांना मी ट्रेनिंग द्यायला जायचो, एकदम साधे कपडे जाऊन मी ट्रेनिंग द्यायला जायचो. पण मी मी कसं होतो, मी बिंदास होतो. जसं आज बोलतो मी, तसं मी तिकडे मी बिंदास बोलायचो की हे इन्शुरन्स मध्ये फक्त हे करा, हे बाकी सगळं फसवे स्कीम आहे, डायरेक्ट बोलायचो. आणि पूर्ण खतरनाक नॉलेज द्यायचो आणि लोकांना ते आवडायचं. लोक भरभरून टाळ्या वाजवायची आणि सगळं हे करायचे. त्याच्यानंतर या इन्शुरन्स वाल्यांनी, सगळे जे मॅनेजर, त्यांचे रिजनल हेड, सगळ्यांनी मला साईडला घेतलं. ते बोलले आणि मला तो फायनान्शियल प्रॉब्लेम पण होता, म्हणजे मी नवीनच होतो मार्केटमध्ये, राईट. तर मग ते मला बोलले कि देखो आप म्हणजे तुमच्याकडे नॉलेज वर, आपके पास नॉलेज वर बहुत अच्छा है, हम आपको जॉब पे ले सकते हैं, तुम्हाला चांगला पगार पण आम्ही देऊ. फक्त एक अट आहे की हे जे तुम्ही निगेटिव्ह बोलता ना इन्शुरन्स बद्दल, तुम्ही बोलायचं नाही. आम्ही जे सांगू ते तुम्ही बोलायचं, राईट. तर तुम्हाला आम्ही चांगला पगार देतो. कारण त्यांना दिसलं ह्याच्यामध्ये सेल्फ स्किल पण आहे, तेवढा हा बोलतो चांगला, सेल्फ स्किल आहे. सो आम्ही जे तुम्हाला हे देऊ ते तुम्ही बोलायचं, हे मान्यचं तुला चांगल्या पगारावर आम्ही ठेवू. म्हटलं मला काही गरज नाहीये. माझ्या खरोखर हुनर असेल, हे असेल, टॅलेंट असेल, तर मी जेन्युअन काम करून मी नक्कीच आयुष्यात पुढे जाईन. मला लोकांना फसवेगिरी करून, लोकांना चिपकून आणि लोकांना चुकीचं ज्ञान देऊन मला माझं घर चालवायचं नाहीये. भीक मागायची वेळ आलीच झालेल, मी नाही चालवणार असं. आणि तिकडनं मी ते सोडलं. नंतर तिकडनं माझा प्रवास चालू केला. आज माझा कारभार खूप मोठा केला मी, राईट, जेन्युअन काम करून. ओके, समोरून सांगतो कितीतरी कोटींमध्ये कमवतो मी वर्षाला, कोणाचे शिव्या शाप न घेता कितीतरी कोटींमध्ये कमवतो माझ्या सगळ्या माध्यमातून. आणि माझा मेन इन्कम सोर्स आहे हा ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट आहे, राईट. हे काय, हे ट्रेनिंग बिनिंग घेऊन आमचे मार्केटिंगचा जरी खर्च निघाला ते मजबूत आहे, म्हणजे तरी भरपूर आहे, राईट. नाही बाकी नाही, माझं, म्हणूनच तर आणि सर एक, म्हणूनच तर मी तुमचा व्हिडिओ ऐकला आणि मी स्वतःला ठरवलं की मला आधी नॉलेज घ्यायचं आहे आणि पुढे जायचंय, येस, म्हणून मी तुमचा व्हिडिओ टीव्हीला बघितलं की मी तुमच्याकडे जॉईन केलंय आणि मला तो लवकरात लवकर जॉब पण सोडायचा आहे. येस सर. आणि अजूनही सांगतो, ती ब्रांच जी आहे ना, मी पुढे गेलो आयुष्यात, पण जी ब्रांच होती ती तिकडनं बंद पडली. आता अशी कामं केल्यावर तुम्ही बंद पडणार तर काय होणार, तिकडे ती बंद पडली, मी आयुष्यात पुढे गेलो. तर मला हेच म्हणायचं आहे की जेन्युअन काम करा आणि नक्कीच आपल्याला आयुष्यात चांगलं यश हे सर मिळू शकतं. आणि मला चांगलं वाटलं की तुम्ही, भले तुम्हाला माहिती नव्हतं पण आता माहिती पडलं तर तुम्ही डिसिजन घ्यायला रेडी आहात.
आणि मला इथे असलेल्या म्हणजे जी लोक आपला व्हिडिओ ऐकतायत किंवा जे सेशन ऐकतायत त्यांना प्रत्येकालाच बोलायचंय, प्लीज असं काही आयुष्यात काम करा. काम म्हणजे नुसतं माझं घर चाललं पाहिजे किंवा मला नोकरी मिळाली पाहिजे किंवा मला घरी पैसे आले पाहिजे मग मी काम करतो. काम हे लक्ष्मी असते. काम हे लोकांची सेवा असते. इथे काय डॉक्टर असतील, इथे कोणी मे बी ऍडव्होकेट असतील, भरपूर वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत. जसं मी ते शेअर मार्केट ट्रेनर आहे. तर लोकांना सेवा जे देतोय आपण, लोकांचे आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, त्याबद्दल आपल्याला काही पगार किंवा पैसे मिळतात. राईट, हे कोणी विसरू नये. राईट, तर ठीक आहे, स्वतःचं घर चालवावं प्रत्येकाने, पण दुसऱ्याचं भलं करून जेव्हा तुम्ही स्वतःचं घर चालवतात त्याला बिझनेस म्हणतात किंवा त्याला काम म्हणतात किंवा त्याला नोकरी म्हणतात. हे हे प्रत्येकाने लक्षात ठेवा असं मला वाटतं. आणि नक्कीच आपलं आणि आपल्यामुळे दुसऱ्यांचं आयुष्य नक्कीच चांगलं होऊ शकतं. ओके सर. ओके, थँक्यू सर, थँक्यू. थँक्स सर. थँक्यू. थँक्यू. ओके.